हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सुकटची चटणी. तर त्यासाठी इथे मी सुकट घेऊन आलेले होते आणि ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि मग एका कढईमध्ये ती भाजून घ्यायची थोडीशी. आणि त्याच्यानंतर मग इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा तुम्ही 2-3 घेऊ शकताय. त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आपल्याला. आणि जी सुकट आपण भाजून घेतलेली आहे ती पाण्यात थोडीशी धुवून घ्यायची व्यवस्थित आणि पाण्यातून काढून घ्यायची साईडला. त्याच्यानंतर मग इथे लगेचच मग तेल टाकून कढईमध्ये कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपण जे हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट वाटलेली ती टाकून द्यायची आणि ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि ती थोडा वेळ परतली की मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे थोडासा. इथे पाहू शकताय तुम्ही. आणि टोमॅटो व्यवस्थित टाकून झाल्यानंतर त्याच्यात मग आपण आपले जे काही मसाले आहेत ते टाकून द्यायचे आहेत. तर इथे मी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडासा धना पावडर टाकलेली आहे. आणि तुम्हाला तिखट जसं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकताय. मिरची ऑलरेडी टाकलेली होती त्याच्यामुळे मी मसाला खूप जास्त टाकलेला नाही आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचेत मसाले आणि मग आपण जी सुकट धुवून ठेवलेली होती ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि वरतून मीठ टाकायचे. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण ऑलरेडी सुकटला थोडंसं टेस्ट राहतेच. तर त्याच्यामुळे जास्त मीठ पडलं तर मग ते खारट लागू शकते. आणि ते व्यवस्थित ते फ्राय केल्यानंतर थोडीशी त्याच्यात आपण थोडंसं मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे छोटंसं. आणि ते व्यवस्थित थोडा वेळ 5-1 मिनटं शिजवून द्यायची. आणि त्याच्यानंतर अशी मस्त आपली चमचमीत अशी सुकट रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील पाहायला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.